अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते पार पडलं। 38 कोटी रुपये खर्चून हे पार्क बांधलं गेलंय आणि या पार्कमध्ये जगातल्या 7 आश्चर्यांच्या प्रतिकृती उभारल्या गेल्या आहेत। या अनोख्या उद्यानाचा फेरफटका मारला आमचा सिनियर करस्पॉन्डंट विनोद तळेकरनं। सध्या मी जगातल्या 7 आश्चर्यांच्या अगदी मधोमध उभा आहे। तुम्ही म्हणाल नेमका कुठे, तर नवी मुंबईतल्या नेरूळ इथल्या सेक्टर 19 मधल्या या वंडर पार्कमध्ये। या वंडर पार्कची तशी तर अनेक वैशिष्ट्ये आहेत, पण त्यापैकी एक जे महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे जगातली जी 7 आश्चर्य आहेत त्यांच्या प्रतिकृती इथे उभ्या करण्यात आलेल्या आहेत। आपण जी माझ्या मागे प्रतिकृती बघताय ती रिओ डी जॅनेरो इथला जो ब्राझीलमधला हा जो ख्रिस्ताचा पुतळा आहे, हा पुतळा इथे उभा करण्यात आलेला आहे। त्याच्या मागेच आपण बघताय की इटलीमधलं एक कलोजियम हे जे आश्चर्य आहे ते देखील, त्याची प्रतिकृती देखील तिथे उभी करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर चिचेन इत्जा हे जे मेक्सिकोमधलं एक आश्चर्य आहे। झ्युरिकमध्ये 2007 साली एका संस्थेने जी जनमत चाचणी घेतली होती आणि त्यातनं जगातली नवीन 7 आश्चर्य निवडली होती आणि ही जी नवीन 7 आश्चर्य आहे त्यातलं हे पेट्रा हे शहर ग्रीकमध्ये सध्या आहे, ग्रीसमध्ये, आणि ग्रीक संस्कृतीचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणून या आश्चर्याकडे बघितलं जातं। त्याचबरोबर भारतातलं ताजमहाल या नव्या 7 आश्चर्यांच्या यादीत आहे आणि ह्या ताजमहालाची प्रतिकृती देखील इथे आहे। आपण बघतोय की या प्रतिकृतीवर शेवटचा हात फिरवला जातोय। बच्चे कंपनींसाठी अतिशय आकर्षणाचं असं हे केंद्र असणार आहे, त्यांच्या ज्ञानात देखील भर पडेल। त्याचबरोबर आपण बघतोय की चीनची जी भिंत आहे, द ग्रेट वॉल ऑफ चायना ज्याला म्हटलं जातं, त्याची प्रतिकृती इथे उभी करण्यात आलेली आहे। आणि त्याचबरोबर ही एक जी 7वी प्रतिकृती बघतोय आपण, माचू पिच्चू, ही एक 7वी प्रतिकृती आहे। जगातली ही 7 आश्चर्य आहेत, वंडर पार्कमध्ये ही उभी करण्यात आलेली आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवार सह विनोद तळेकर, IBN लोकमत, नवी मुंबई।